नमस्कार मित्रांनो, मी नरसिंह भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. आज आपण एक अशी बातमी सांगणार आहोत जी ऐकताना प्रत्येकाचं मन हेलावून जाईल. भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला अश्रूंनी भरून टाकणारी आहे. रविवारी घडलेली या दुर्दैवी घटनेत मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नसीम खान वय 27 आणि काफिया शहरी पिंजारी वय 16 हे दोघे जण नदी पात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी धावत नदीत उतरले. त्या क्षणी त्यांनी स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही. फक्त त्या मुलांचा प्राण वाचवण्याचा एक विचार त्यांच्या मनात होता. पण दुर्दैवी असं की नदी पात्रात तयार झालेल्या खोल खड्ड्यामुळे त्यांचा तोल गेला आणि काही क्षणातच दोघेही पाण्यात बुडालेल्या स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांचेही प्राण गेले होते. ही घटना कळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू केले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी एक गंभीर आरोपही केला आहे की नदी पात्रात सुरू असलेले अवैध वाळू उपसामुळे मोठे खोल खड्डे तयार झाले आहेत आणि या खड्ड्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली असावी. जर हा आरोप खरा असेल तर हा फक्त अपघात नाही, तर प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असलेली बाब आहे. मुलांना वाचवताना स्वतःचा जीव गमावणाऱ्या नदीम खान आणि काफिया पिंजारी या दोघांचं धाडस खरंच सलाम करण्यासारखं आहे. पण मित्रांनो, या घटनेतून आपल्याला एक मोठा धडा घ्यायला हवा. नदी, तलाव किंवा पाण्याचा ठिकाण लहान मुलांना एकटे जाऊ देऊ नका. पावसाळ्यानंतर किंवा वाळू उपसामुळे नदी पात्रात खोल खड्डे तयार झाले असतात. कोणी अडचणी दिसलं तर मदत करा, पण स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापूर्वी इतरांची मदत घ्या. कधी कधी एक क्षणाची चूक संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतं. आज 2 कुटुंबांनी आपल्या तरुण मुलगे गमावले आहेत. त्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपण सर्वांनी या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला हवं आणि प्रशासनानेही नदी पात्रातील अवैध वाळू उपसामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. मित्रांनो, मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणारे हे दोघे खरे धाडसी हिरो आहेत. पण अशी घटना पुन्हा घडू नये ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखाचं सहन करण्याची ताकद द्यावं. मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.